20 जुलैच्या सकाळी दिल्लीच्या रस्त्यांवर आपल्या न्याय आणि हक्कासाठी या देशातली तरुणाई उतरली। त्यावेळी विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे पोलिसांच्या लाठ्या काठ्या बरसल्या त्याने देशाच्या विवेक बुद्धीला नक्की हादरा बसला। विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हवाय, त्यासाठी आंदोलन पुकारलं गेलं, पण त्याला हिंसेचं गालबोट लागलं। तरुणाईला रोखण्यासाठी लाठीचार्ज झाला, यावेळी तोडफोड दगडफेक झाली। पण प्रश्न आहे, हे खरोखरच टाळता आलं नसतं का? आज आपल्या न्याय हक्कांसाठी आक्रोश करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणी नौटंकी म्हणतंय, कुणी थेट त्यांना दहशतवादी ठरवू पाहतंय। खरंच हे योग्य आहे का? हो, हे खरं आहे की कोणत्याही मोठ्या आंदोलनामध्ये स्वतःची पोळी भाजून घेणारे समाजकंटक शिरकाव करत असतात। शिवाय कुणी अजेंडे घेऊन आले असतील, कुणी आपले झेंडे घेऊन आले असतील, कुणी घोषणा दिल्या असतील चुकीच्या, पण त्याच आंदोलनात आपल्या काळजाचा तुकडा गमावलेले पालक सुद्धा होते। सामान्य कुटुंबातला कुठलाही झेंडा नसलेले, अजेंडा नसलेले तरुण होते, विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या। हे मान्य करणार की नाही? क्षणभर आपण हा युक्तिवाद मान्य करू की या कॉर्पोरेट पार्टीचा काहीतरी राजकीय अजेंडा असेल, विरोधक या सगळ्या मुद्द्याचं राजकारण करत असते। ठीक आहे, त्यांचं नका ऐकू, पण या देशातल्या पालकांच्या मनात आज राग आहे, संताप आहे, एक अन्यायाची भावना आहे, अस्वस्थता आहे। त्याची ती भावना कोण ऐकणार? जर सरकार कुणाचंच ऐकणार नसेल तर या मुलांचा प्रश्न कोण मांडणार? अरे, ज्यांनी पोलिसांच्या लाठ्यांचा मार खाताना सुद्धा आपले जोडलेले हात सोडले नाहीत, ती मुलं दहशतवादी असू शकतात का? आपल्या मुलाच्या सुरक्षित भविष्यासाठी रस्त्यावर उतरलेली आई दहशतवादी असते का? हो, रात्रंदिवस कष्ट करून आपल्या लेकराला शिकवणाऱ्या आई बापांनी शेवटी न्याय मागायचा तरी कुणाकडे, हा त्यांचा सवाल आहे ना। लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका नाही आहेत, लोकशाही म्हणजे संवाद आहे, संवाद। लोकशाही म्हणजे मतभेद ऐकून घेण्याची ताकद आहे, लोकशाही म्हणजे असहमतीला सुद्धा सन्मान देण्याची संस्कृती आहे। आज गरज आहे या विद्यार्थ्यांना शत्रू मानण्याची नाही, त्यांच्या समोर बसून त्यांचं म्हणणं ऐकण्याची। कारण हे विद्यार्थी या देशाचं उद्याचं भविष्य आहेत। सत्तेचा सर्वात मोठा विजय विरोधकांना नमवण्यात नाही, त्यांना हरवण्यात नाही, स्वतःच्या नागरिकांचा विश्वास, त्यांचं मन जिंकण्यात असतो। आणि विश्वास जिंकायचा असेल तर तो लाठीनं नाही, संवादानं जिंकावा लागतो।